अरे बापरे, एवढा का अंधार आहे? आजी, राजवाडे आले असतील का? राजवाडे, आजी. अरे कुठे गेले सग? अहो, हे काय? का नाही आवडलं? मी चेंज करून येऊ का? आलो आलो. नाही 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 नाही, म्हणजे तुम्ही खूप छान दिसताय असं म्हणायचं होतं. थँक्यू. माझ्या बरोबर डिनर डेटला याल? येस. थँक्स. त्यासाठी तर सगळी तयारी केली आहे. तयारी? कुठली तयारी? मला तर सगळा अंधारच दिसतोय. अहो, सरप्राईज नावाचा काही प्रकार असतो का नाही जगात? हो. हा. अरे बापरे, द्या इकडे, द्या, मी सामान नेतो. द्या अहो, द्या. आणि एवढं सामान का आणलं तुम्ही? अरे वा, ह्या सगळ्या तयारीसाठी मला जे काही फिरायला लावलं गावभर. ठीक आहे, आले, सामान ठेवलं. चला या. हे ओके ओके, काही हरकत नाही. मी बोलतो समररावांशी. हा बोला बोला. बघा ऐका आजी, बोलले ते. हा मल्लिकाताई आमच्या घरातला मोठा माणूस बोललाय. कृपा करून त्यांच्या बोलण्याला मान द्या प्लीज. आई साहेब, मल्लिकाताई, आम्हाला हे मान्य आहे की पर्टिक्युलरली मला की माझी बायको थोडी विक्षिप्त आहे, पण तुम्ही काळजी करू नका. आदिराला आम्ही यापुढे सांभाळून घेऊ. तुमच्याकडे कुठलीच तक्रार येणार नाही. मी आणि रोहन आम्ही कायम तिच्या पाठीशी राहू. हो हो, राहू राहू. अहो पण मल्लिका जरा शांत हो. रोहनचे बाबा म्हणतायत ना की ते कायम अधिराच्या पाठी उभे राहतील. मग आपण एकदा त्यांच्यावर विश्वास ठेवून बघूया ना. म्हणजे आज आपण काहीच ऍक्शन नाही घ्यायची, असं सगळं असंच आहे ना, जाऊ द्यायचं आणि आपल्या डॉलला पण इथे राहू द्यायचं. अगं तिचं सासर आहे हे, तिने स्वतःच्या मर्जीने केलं नाही लग्न, मग तिला हे टिकवायलाच लागेल ना. मम्मा आय थिंक आजू इज राईट. मला लग्न टिकवायचंय ना, तू सोडणार आग सोड ना प्लीज. मल्लिकाताई बघा, माझी सून किती समजूतदार आहे ना. असंच घरी पण मी अशीच वागते, अजिबात कोणाला त्रास देत नाही, नाही का हो? बास, आता तुम्ही छानपैकी बसून घ्या, आराम करा. आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्या. तुम्ही असे आलात आणि आम्ही तुम्हाला असंच पाठवलं. जा या. ताप लागेल आम्हाला. एक काम कर ना, त्यांना मस्त ट्रीट देऊया. तुझी ती आवडती जागा कोणती अधिरा? ती तिकडनं तू प्रत्येक वेळेला मागवतेस ते मागव त्यांच्यासाठी जेवण. आर यू सिरियस? काय झालं? असं का बघताय माझ्याकडे आश्चर्याने सगळे तुम्ही पण? नाही आई, नेहमी जेव्हा मी बाहेरून ऑर्डर करत असते तेव्हा तर मला म्हणत असता पैसे काय झाडाला लागलेत का वगैरे. हा, मला ऐकून दाखवत असता. हो ना हो ना. आणि आता गंमत गंमत असते अगं, त्याच्यामध्ये पण माझं प्रेम असं खचून भरलेलं असतं. मल्लिकाताई, आजचा दिवस खूप खास आहे आपला. हा, तुझ्या घरचे आले आहेत तर आपण त्यांच्यासाठी करायला पाहिजे ना काहीतरी. तर छानपैकी ट्रीट देऊया. तू मागव, मी देते पैसे. ओके ओके आई, मी काय म्हणते, ऍक्च्युली यू आर राईट. करेक्ट. हा बघा पण नो नो नो, यू आर राईट. म्हणजे बाहेरून ऑर्डर करायलाच नाही पाहिजे. बाहेरच्या गोष्टी खराब असतात ना. नाही हो? आपण घरीच स्वयंपाक केला पाहिजे. काय म्हणताय, आपण घरीच स्वयंपाक केला पाहिजे. आजचा कशा स्पेशल डे आहे ना. हो हो हो. त्यामुळे आपण एक काम करूयात, आपण घरीच कुकिंग करूयात. हो हा, म्हणजे कसं आहे, सगळ्यांनी मदत केली ना तर तासाभरात स्वयंपाक होईल. हो हो, अगदी बरोबर आहे तिचं. होईल होईल, सगळं होईल. है ना, है ना. तू सांग ना अधिरा, म्हणजे तुला काय हेल्प हवी? आम्ही करू सगळे. हा, ऍक्च्युली माझी मॉम खूप सुंदर स्वयंपाक बनवते. काय?
मी नाही आता नाही, कारण का आता इथे सवय पण नाही एकतर, आणि मला आता आपल्याला वेळ नाहीये. आई आपलं झालं ना आता, हे सगळं संपलं ना, चला निघूया आपण. थांबा म्हणजे लेक आग्रह करते तर मल्लिका हो म्हण ना आणि थांब. आई या मॉम प्लीज प्लीज ऐक ना, एवढ्या वर्षापासून तुझ्या हातचं काहीच नाही खाल्लंय मॉम, कम ऑन प्लीज. डॉल नको ना प्लीज. माझ्यासाठी एवढं नाही करणार का? करा ना. हा, पुरी भाजी, हाऊ अबाउट पुरी भाजी? हो मल्लिका पुरी भाजी खूप छान करते खरंच. आई तुम्ही पण आता तिच्याकडे बघ, तोंडाकडे बघा तिचं. रडवेली झाली आहे हो. भरल्या घरामध्ये रडवू नका माझ्या सोनेला. प्लीज ना मम्मा प्लीज, यू डोंट हॅव टू वरी. किचन मध्ये काय कुठे आहे ते मी सगळं सांगेन. आणि मी आहे ना, मी मदत करते ना. अगं तू पण जा ना जरा मदत कर. मोबाईलला न्यू ब्लॉग करूया. झालं ना मनासारखं. काय अभिनय करते तुमची आधीरा. मग नात कोणाची आहे? या या या. आहो पण म्हणजे सगळे कुठे आहेत? मला सांगा, आपल्या दोघांच्या जगामध्ये कोणी असतं का इतर तुमच्या माझ्याशिवाय? राजवाडे बाहेर गेलेत सगळे. आज फक्त तुम्ही आणि मी. याल ना माझ्या बरोबर डेटवर? येस. काय लकी माणूस आहे मी. आणि फिल्मी पण. मी आणि फिल्मी. हो ठीक आहे, मग हे घ्या तुमच्यासाठी फिल्मी. हे काय? तुमच्यासाठी ड्रेस. पण ही साडी नाही आहे का छान? नाही, साडी सुंदरच आहे आणि छानच दिसते तुमच्यावर, पण हा ड्रेस सुद्धा आणलाय तुमच्यासाठी. प्लीज आता ना छान असं रेडी व्हा, खाली या, मग आपण दोघं कॅन्डल लाईट डिनर करूया. राजवाडे तुम्ही पण ना. काय मी पण काय? अहो डिनर डेट वगैरे कधी प्लॅन केलीत? आता केली. आलं माझ्या मनात की माझी बायको जर कुटुंबासाठी इतकं काय 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 करते, तर मला सुद्धा तिच्यासाठी काहीतरी करायला हवं ना. काय गरज आहे ह्या कारणाने? अहो कुटुंब काय माझं नाहीये, मग त्यांच्यासाठी मी नाही करणार तर कोण करणार? आणि मग मी माझ्या बायकोसाठी नाही करणार तर कोणासाठी करणार? सिरियसली स्वानंदी, तुम्ही आजपर्यंत आपल्या घरासाठी, या कुटुंबासाठी खूप झटलात. मग ते अंशुमन आणि अर्पिताचा खोटेपणा उघड करण्यासाठी असेल, अधिराच्या संसारासाठी असेल, माझा मित्र मला पुन्हा मिळवून देण्यासाठी असेल, किंवा जे आपल्या कुटुंबात नाहीत अशांना न्याय मिळवून देण्यासाठी असेल. तुम्ही जे काही केलं ते मी कधीही विसरू शकत नाही. बऱ्याच वेळेला माझा स्वतःच्या नशिबावरच विश्वास बसत नाही. असं वाटतच नाही की माझी बायको इतकी समंजस, इतकी हुशार, इतकी कर्तबगार आहे. आणि ती जशी आहे ना, त्याबद्दल तिच्यासाठी एवढं करणं तर भागच आहे. त्यामुळे आता असं छान तयार व्हा, रेडी व्हा आणि खाली या. तयार झाल्यावर वाट बघतो. आणखी एक, मी सांगत नाही ना तोपर्यंत खाली यायचं नाही, ठीक आहे?